विकास स्टार काय झाले काय तेल संपलंय, तेल आणायला चाललोय बघा. काय करू, हजेरी 200 रुपये आणि तेलाला जाते ते 100 रुपये. काय परवडा ना बाबानो, काम परवडा ना. हजेरी पैसे जायला लागले 100 रुपये. काय करायचं, आणि 100 रुपयेच राहतात रोज. तेलाला 100 रुपये कुठनं आणता. आता काय करा, पर्याय काय? पर्याय एखादी गाडी बघा बाबानो, चार्जिंग वरची हाय का? आटपाडी तालुक्यात मिळते का सांगा, लगेच जाऊन घेतो बघा पहिल्या झोट. चला 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 जाऊया चला. इलेक्ट्रिक गाड्यांचं शोरूमच्या ओपनिंगला आज आपण आलोय. इलेस्को कंपनीच्या या गाड्यात बघा. हे ऑफिस आहे यांचं, हॉटेल टोलटेकच्या तळमजल्याशी असलेलं हे ऑफिस. तर आपण नेमक्या गाड्या कुठल्या आहेत त्या बघूया. यांच्याकडे अवेलेबल आजच ओपनिंग आहे यांचं. चहा पिऊन सुरुवात करतो रे कामाची. हाच येतं बघून कसं लागलं. नमस्कार, मी अजित जरे, कालभैरवनाथ इलेक्ट्रिक बाईक शोरूम. आपल्याकडे 5 मॉडेल अवेलेबल आहेत. हे आहे E-Royal Pro. E-Royal Pro हे कंपनीचं हे आहे, इलेक्ट्रिक व्हेकल आहे. इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये ही 120 किलोमीटर जाते एकदा चार्ज केल्यानंतर. आणि ह्याची बॅटरी कॅपॅसिटी 5 तासामध्ये चार्ज होते ही. तर दुसरं मॉडेल आहे G-Class. ही आहे 5 तास चार्जिंगमध्ये 100 किलोमीटर जाते. आणि हे पण इलेक्ट्रिक व्हेकल आहे. आणि याची किंमत आहे 90,000 रुपये. आणि ह्या E-Royal Proची किंमत आहे 77,000 रुपये. त्याच्यामध्ये हे दुसरं आहे, हे ब्रॉन्झ 30 Pro आहे. ह्या 6 बॅटऱ्या येतात. यामध्ये 6 बॅटऱ्यामध्ये याचे हे आहे, म्हणजे 150 किलोमीटर जाते. एकदा चार्ज केल्यानंतर 5 तासामध्ये चार्ज होते. एकदा चार्ज केली की 150 किलोमीटर जाते. याची प्राइस आहे 90,000 रुपये. ही आहे थंडर प्रो. थंडर ही पण इलेक्ट्रिक आहे. 5 तासामध्ये चार्ज कॅपॅसिटी आहे. याच्यामध्ये पण 6 बॅटऱ्या येतात. आणि ही पण 100 किलोमीटर जाते. आणि याची पण प्राइस 85,000 रुपये आहे. हे बघा सर, उतर 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 उतर. ही आहे इलेक्ट्रो क्लासिकमध्ये. हे क्लासिकमध्ये याची रेंज आहे, ही पण 5 तासामध्ये चार्ज होते. आणि याची रेंज 80 किलोमीटर आहे. आणि हे जे इलेक्ट्रिक आहे पूर्ण, आणि पेट्रोलची वगैरे आवश्यकता नाही याला. ही ह्याच्यामध्ये 5 बॅटरी आहेत. याची किंमत आहे 63,000 रुपये. हां, 60,000पासून 90,000पर्यंत अवेलेबल आहेत. 5 मॉडेल अवेलेबल आहेत. एकच आहे. कालभैरवनाथ इलेक्ट्रिक बाईक शोरूम हे आटपाडी टोलटेक हॉटेलच्या तळमजल्यामध्ये आहे. आज बघा चहा प्यायला लागला. त्या दिवशी कॉफी प्यालता ना. असते कधी चहा कधी कॉफी चालायचं तेवढं चालायचं. तर मित्रांनो, आत्ताच तुम्ही माहिती ऐकली, ते म्हणजे इथल्या इलेक्ट्रिक बाईक शोरूम आटपाडीची. इथल्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या इलेक्ट्रिक अशा गाड्या आहेत. त्यामुळे तुम्हाला पेट्रोल वगैरे गाडीमध्ये टाकायची काय गरज नाही. 1 टाइम तुम्ही चार्जिंग करू शकता. आणि एक 5 तास चार्जिंग केल्यानंतर तुम्हाला साधारणतः त्या गाडीच्या रेंजनुसार, म्हणजे काही गाड्या आहेत त्या 50 ते 80 किलोमीटर त्यांची रेंज आहे. पण प्रोमधले जे मॉडेल्स आहेत आत्ता आपण बघितले, त्यांची रेंज मात्र जास्त आहे. म्हणजे एक 150 किलोमीटरपर्यंत रेंज आहे. थोडक्यात आपण एक पंढरपूरपर्यंत तरी जाऊन येऊ शकतो देवदर्शन करून. एवढी अशी रेंज आहे. पण शेवटी मेंटेनन्स नाही, काय नाही, अशा पद्धतीच्या या गाड्या असल्यामुळे त्या परवडतात. पण एकदाच 1 टाइम आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. पेट्रोलचे पूर्णपणे पैसे तुमचे वाचणार आहेत. ठीक आहे. बॅटरी लेवल, बॅटरी लेवल, हे व्होल्टेज, ही पार्किंग मोड, ही मीटर चालू झाली, रेडी पळायला लागली.
डेंजर आहे तो, कुठल्या मोडवर चालवणार आहे. या टायरचा आला पण आवाज काय नाही. पळवा जरा. ट्रायल गाडीच घ्यायला आता चालली सध्या. जाऊ दे जरा आतला का आत जरा जाऊ दे. समर्थ सिटी यांचा पण व्हिडिओ आपण केला होता. इथं प्लॉट बीट आहे, घेणार असला तर संपर्क करा भावांनो. प्लॉटिंग मिटिंग आहे यांचं. जाऊ दे चला. गाडी शूट करायला आली विक्की खताळ सारखी. ही गाडी जिथनं घ्यायची ते लोकेशन आहे बघा. होय थांब तिथे थांब. ही आटपाडीवरनं स्टँड कडनं येणारा रोड आहे. इथं टुलटेक हॉटेल आहे. इकडे दिगंजीला जातोय आपण. टुलटेक हॉटेलच्या खाली बरोबर इथं काळभैरव इलेक्ट्रिक बाईकचं शोरूम आहे. इथं तुम्ही गाड्या घेऊ शकताय. आता आपला विक्की भाई स्टंट करणार आहे. स्टंट चालू आहे. हा कशी आहे गाडी? हा एक नंबर आहे, छान आहे. आवाजच नाही गाडी ना. आवाज नाही काय नाही, एकदम म्हणजे असं चार्जिंग वरची गाडी असल्यासारखं वाटतं. आणि चार्जिंग वरचीच गाडी आहे आणि छान वाटते. पेट्रोल नाही आणि काय नाही. पेट्रोल नाही काय नाही काय पैसे नाही. वाचले. पैसे वाचतात. प्रवास पण चांगला आहे. चालवू पण वाटत्या गाडी. 100 किलोमीटर जाते वाटते. 100 किलोमीटर जात्या. इथनं कुठं जाऊ शकताय? पंढरपूरच्या इथनं पंढरपूर अजून जाऊन माघार येऊ शकतोय आपण पंढरपुरात. आहे का नाही? बस झाली मग अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे हो? ओके ना. लावा चला पार्किंगला का घ्यायची आहे? नाही लावूया की आता. चालवून तर आता दमलोय. बाकी गाडीवर बसायला काय त्रास होत नाही ना? नाही काय नाही एकदम मस्त आहे. एकदम छान आहे. दोघं तिघं आरामशीर बसू शकते ती. दोघं तिघं आरामशीर बसू शकते ती. असं म्हणजे काय ही नाही. चालू पण करायला सोपी आहे. मस्त आहे, छान आहे. मला तर आवडली. ओकेच लावा पार्किंग मध्ये. तर मग कशा वाटल्या तुम्हाला ह्या गाड्या? तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय प्रश्न असतील, रेंज असेल, किती प्राइस रेंज असेल हे विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकताय. विक्की भाऊंचे व्हिडिओ आमच्या बघत होते सगळेजण तोपर्यंत. म्हटलं तुम्हाला सांगूया. आणि व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा आणि कमेंट नक्की करा. तुम्हाला कोणतीही माहिती पाहिजे असेल तर खाली जो नंबर दिला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. तो इथल्या ओनरचा नंबर आहे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.